राहता तालुक्यातील ममदापूर परिसरातील यादवमळा व नांदूर भागात नाल्याच्या कडेला गायींच्या वासराचे कापलेले मुंडके व हाडे आढळल्याने येथील स्थानिक नागरिकांनी व तरुणांनी पोलिसांसह प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला। नेहमीच या भागात अज्ञात व्यक्तींकडून जनावरांचे कापलेले अवशेष फेकले जातात, यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते। या दुर्गंधीमुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी अडचणी येत आहेत। परिसरात वास्तव्यास असणाऱ्या शेतकऱ्यांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे। सोबतच या भागात नेहमी प्रवासी नागरिकांची व शालेय विद्यार्थ्यांची वर्दळ असते, त्यांनाही या दुर्गंधीला सामोरे जावे लागते। सदर नाल्याच्या खालील भागात अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी असून नाल्यातून आलेले पाणी पाझरून सदर विहिरींना उतरते, त्यामुळे रोगराई पसरून शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय। अशा एक ना अनेक समस्या स्थानिक नागरिकांनी प्रसार माध्यमांसमोर मांडल्या। वारंवार नांदूर व ममदापूर ग्रामपंचायत यांच्यासह लोणी व श्रीरामपूर पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार करून देखील दखल न घेतल्यामुळे परिसरातील नागरिक आक्रमक झाले व त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला। यावेळी श्रीरामपूर शहर व पोलीस ठाणे व लोणी पोलीस ठाणे येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन परिस्थितीची पाहणी केली। रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तींकडून परिसरात गायींच्या वासरांचे अवशेष फेकले जातात, अशा अज्ञातांचा लवकरात लवकर शोध लावून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नांदूर व यादवमळा परिसरातील नागरिक तथा शेतकरी व श्रीरामपूर तथा राहता तालुक्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे। सदर गैरप्रकार यापुढे न थांबल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनांनी यावेळी दिलाय। पोलिसांच्या व स्थानिक नागरिकांच्या मदतीने जेसीबीच्या सहाय्याने सदर वासरांचे अवशेष तूर्त मातीआड करण्यात आले आहेत। पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते। नांदूर येथील पोलीस पाटलांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरोधात श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे संबंधित अधिकारी तथा कर्मचारी अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत। यावेळी नांदूर तथा ममदापूर यादवमळा परिसरातील नागरिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत, तर संबंधित पोलिसांनी कारवाई संदर्भात सूचित केलं। आज या ठिकाणी प्रवास करत असताना यादवमळ्याजवळ आम्हाला आमचे सगळे हिंदुत्ववादी बांधव या ठिकाणी दिसले। तर त्यांनी सांगितलं का या ओढ्यामध्ये यादवमळ्याजवळ असलेल्या ओढ्यामध्ये जे लहान लहान वासरांच्या कत्तली करून त्यांचे मुंडके त्यांचे आवय या ठिकाणी पडलेले, म्हणजे एवढं भयानक इथं सातत्याने चालू आहे। आणि याच्या जवळ हे ममदापूर गाव आहे का ज्या ठिकाणी सगळ्यात मोठे कत्तलखाने चालत्या, हजार वेळेस तिथं कारवाई झालेली, पण अजून पण या कारवाई एवढे होऊन सुद्धा यांच्या या कृत्याला लगाम बसलेला नाही। तर हा लगाम बसला पाहिजे, नाहीतर हिंदू समाजाचा उद्रेक एक दिवस होणार। कारण हे जो पाहिजे ना त्याचा अंतःकरणाला त्या ठिकाणी रागाच्या नर त्याच्या मनात चीड निर्माण होणार आहे। असे ते लहान लहान वासरांचे गायींचे मुंडके आणि ते गोमांस तिथं पडलेलं आहे। पोलिसांनाही आम्ही देशमुख साहेबांनाही सांगितलेलं आहे, परंतु आता फक्त साध्या कारवाईवर चालणार नाही। हे जे यांच्यावर मोके लावा, MPDA लावा, अजून काय सण यांचं कार्यक्रम करून टाका। हे इथले कत्तलखाने बंद झालेच पाहिजे अशी सगळ्याच आमच्या हिंदुत्ववाद्यांची इथं मागणी। नांदूर त्याच्यात हा कमीत कमी 100-200 शेतकरी या वाड्यावर, आणि त्याचं हे 100 मुंडके आज इथं हा कायमचा त्रास आहे। मंगळवार बुधवारचा बाजार झाला का हे लगेच मुंडके चालू होते इथं, आणि वारंवार प्रशासनाला तक्रार करून पण चालू होतं। त्याच्यामुळे आता प्रशासनाने याची दखल घ्यायला पाहिजे। शेतकऱ्यांचे लहान लहान पोरं आहेत, विहिरीला पाणी उतरतं, आजारी पडून राहिले लोक, त्यांनी कुठंतरी याला आळा बसला पाहिजे, लक्ष घालायला पाहिजे। दुसरं काय म्हणणं नाही आमचं। ते हॉटेलचं नाही घांटा घेतो ते नव्हतं, ते आम्ही त्यांना घोडा लावला, मग ते परत ते गाडीत बसले टेम्पोत आणि निघून गेले। ते मग ते इकडे मागे गेले, मग परत आस्तगाव मार्गे गेले। त्या खांडाळ्यात तेच आहे, इथं तेच आहे त्यांचं। इतका घाण वास येतो दररोज। आपण इथं आलं का तोंडाला लावतो आम्ही। काय होतं, कमीत कमी 100 शेतकरी आहे, 100-200 लोकांच्या विहिरी आहे। हा आम्हाला पाणी येतं, पाणी खाली पडायचं, आम्हाला पाणी येतं, आणि शेतकऱ्यांचे वास येतोय, आजारी पडून राहिले। कमीत कमी 100 मुंडके मागच्या 2 महिन्यातच आमचं चाललं होतं। याचं कारवाई काय करायला पाहिजे, याच्यावर काहीतरी आवाज उठला मी त्यांना धरले, ते बसले टेम्पोत, की पटकन बसून नाही गेले निघून। मी एकटाच होतो इथं, मी एकटा होतो इथं, गाडी लावली पण तरी घोड लावली। कारवाई व्हावं त्यांच्यावर, ज्यांनी आणून टाकलं त्यांच्यावर, आहे का नाही? हे वासराचे मुंडके आणून टाकलेले 101, त्याच्यावर कारवाई व्हावं, कोणी टाकेले त्यांच्यावर। मी नांदूरचा पोलीस पाटील अनिल बदे। हे अज्ञात लोक नांदूर यादवमळा ओढा असो, अगर नांदूर खंडाळा ओढा असो, किंवा हे कॅनॉलला पाणी असल्यानंतर सर्रास हे घाण अज्ञात व्यक्ती आणून टाकतात। याला प्रशासनाने, स्थानिकांनी सगळ्यांनी सहकार्य करावं आणि याचा बंदोबस्त झाला पाहिजे।
वड्याच्या कडेला माझी शेती आहे. माझी म्हणण्यापेक्षा इतर 10 पट लोकांची शेती इथं. तर इथं आहे ना रोजपणे रात्रीची वेळेस 12च्या नंतर पहाटपर्यंत जसं का हक्काचं जागा असल्यासारखं इथं 2 दिवसाचे, 4 दिवसाचे, 5 दिवसाचे वासरं असे गोमांस इथं आणून टाकले जातात. आमच्या निदर्शन पण येतं, परंतु याचा उपद्रव सगळ्या शेतकऱ्यांना आहे, सगळ्या लोकांना येणार जाणाऱ्यांना पण, शाळेची मुलं पुण्यातून सगळ्यांना आहे. इतका उपद्रव इथं थांबूशी सुद्धा वाटत नाही. या त्रासामुळं अनेक प्रकारचे रोगसुद्धा होऊ शकतात. तर याची शासनाने आणि मुळात गृह खात्याने याची विशेष प्रमाणात याची हे घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून इथं कोणी काही टाकूच नाही. 2 दिवसाआड असं करून आणून टाकते. आम्ही काय म्हणतोय, हे तुम्ही वड्यात आणून टाकताय इथपर्यंत ठीक आहे, पण आज आमच्या विहिरीला ते पाणी उतरतंय, इथून पाणी येतंय तळ्यात जातंय, मग ते विहिरीत पाणी उतरतंय. आता याचा प्रॉब्लेम काय करायचं? हे शासनाने थोडंसं लक्ष देऊन याच्यावर कुठंतरी कारवाई करावा असं माझं म्हणणं आहे. काय अडचण? दर मंगळवार आणि बुधवारचा बाजार झाल्याच्या नंतर यादवमाळा शिवारात, नांदूर शिवारात, यादवमाळ्यातल्या वाड्यात पूर्णपणे वासराचे 100 कमीत कमी वासराचे मुंडके आणून टाकलेले, पूर्ण तो गौमास आहे. आणि याचा आमच्या गावकऱ्यांना पूर्ण त्रास आहे. दर बुधवारचा बाजार झाल्याच्या नंतर गुरुवार शुक्रवारच्याला पूर्ण गौमास इथं आणून टाकलं जातं. त्याच्यामुळे आज यादवमाळ्यातल्या आणि नांदूरच्या सगळ्या ग्रामस्थांनी इथं रास्ता रोको केलेलं आहे आम्ही. तर ही गोष्ट प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन हे सगळं त्वरित थांबवलं पाहिजे, एवढी आमच्या गावकऱ्यांच्या बाजूनं एवढी मत मांडतो. हे पाणी विहिरीत उतरतंय आणि हे सगळं वाड्याचं पाणी टोटल विहिरीत उतरतंय. लहान पोरं हे सगळं पाणी पितात, त्याच्यामुळे याचा आम्हाला त्रास होतोय, आजार पण येतोय. आणि याच्याकडे सरकारने लक्ष द्यावं.